जो पाण्याचा थेंब असतो तो जर चिखलामध्ये जर पडला तर त्याला चिखल म्हणतो आपण, बरोबर आहे. तोच पाण्याचा थेंब जर गंगा नदीमध्ये जर पडला तर त्याला पवित्र जल म्हणतो आपण. तोच पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर, तवा माहिती आहे ना, रोटी, तिच्यावर पडला तर तो जळून खाक होतो. पण तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या झाडाच्या पानावर पडला तर सूर्यप्रकाशामुळे तो मोतीसारखा चमकायला लागतो. पण तोच पाण्याचा थेंब जर तुमचा शिंप्यामध्ये जर पडला तर त्यालाच मोती म्हणून तयार होतो. म्हणजे पाण्याचा थेंब तोच आहे, फक्त त्याची प्रत्येक वेळेस पडत असतानाची जी काही पोझिशन आहे, जी काही जागा आहे ती वेगळी वेगळी आहे. आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं प्रत्येक वेळेस असणारं रूप वेगवेगळं दिसतं आपल्याला, त्याची किंमत वेगवेगळी असणार आहे. फक्त बोलू नका, सांगू नका, दिवाळीची वेळ आहे, वेळेचा उपयोग घ्या आणि प्रॉपर प्लॅन करा, रोडमॅप बनवा आणि तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची तुम्ही हिंमत. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. हा चॅप्टर जवळजवळ संपत आलेला आहे, महत्वाचं लक्षात घ्या भाऊ. ठीक आहे, मी तुम्हाला एक जबरदस्त एक उदाहरण देणार आहे. ठरवायचंय तुम्हाला की तुम्हाला काय करायचंय या उदाहरणावरून. ठीक आहे ना. तर उदाहरण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, जो पाण्याचा थेंब असतो तो जर चिखलामध्ये जर पडला तर त्याला चिखल म्हणतो आपण, बरोबर आहे. तोच पाण्याचा थेंब जर गंगा नदीमध्ये जर पडला तर त्याला पवित्र जल म्हणतो आपण. तोच पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर, तवा माहिती आहे ना, रोटी, तिच्यावर पडला तर तो जळून खाक होतो. पण तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या झाडाच्या पानावर पडला तर सूर्यप्रकाशामुळे तो मोतीसारखा चमकायला लागतो. पण तोच पाण्याचा थेंब जर तुमचा शिंप्यामध्ये जर पडला तर त्यालाच मोती म्हणून तयार होतो. म्हणजे पाण्याचा थेंब तोच आहे, फक्त त्याची प्रत्येक वेळेस पडत असतानाची जी काही पोझिशन आहे, जी काही जागा आहे ती वेगळी वेगळी आहे. आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं प्रत्येक वेळेस असणारं रूप वेगवेगळं दिसतं आपल्याला, त्याची किंमत वेगवेगळी असणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचं काय तर एवढंच सांगायचंय की तुमची पोझिशन तुम्हाला ठरवायची आहे. आणि वेळ आहे, वेळ गेली नाही असं नाही आहे. तुम्ही आज जरी ठरवलं तरी सुद्धा तुमच्या बोर्डामध्ये चांगले मार्क येऊ शकतात. तुमचे कॉन्सेप्ट चांगले झाल्यामुळे सीईटी, नीट, एनडीए जे काही करत असाल ते निश्चित तुमच्या आयुष्यापर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला तुमची पोझिशन कळाली पाहिजे, तुम्हाला कुठं पडायचंय तुमच्या हातामध्ये विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मेहनत करा. मी नेहमी म्हणत असतो, अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लढना पड़ता है. फक्त बोलू नका, सांगू नका, दिवाळीची वेळ आहे, वेळेचा उपयोग घ्या आणि प्रॉपर प्लॅन करा, रोडमॅप बनवा आणि तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची तुम्ही हिंमत ठेवा. चला, आज आपल्याला करायचंय कॅपॅसिटर. हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, विदाउट डायइलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम आहे. त्याची कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती आहे हे आपल्याला शोधायचं. बरं सर, असं काही थेअरी एवढी लिहावी असं काही आहे का? तर माझी इच्छा आहे की बिलकुल असं लिहायची काही गरज नाही आहे. मी स्वतः इथं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जे दिसतं तुम्हाला इथे, हे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इथे मी तुम्हाला काढून दाखवतोय आणि समोर जातोय. ठीक आहे, चला. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, मस्त रफचिक अशा प्रकारची लाईन मारायची. ही लाईन मारणं म्हणजे ती लाईन मारणं नाही भाऊ. ठीक आहे. तर इथं सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा आहे पॉझिटिव्ह, कारण की इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि इकडे एक पॅरलल प्लेट आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 लक्षात येतं. ओके, इथं कोणती आहे, निगेटिव्ह सरफेस चार्ज डेन्सिटी. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, दोन प्लेट मधलं असणाऱ्या अंतराला स्मॉल डी असं म्हटलं जातं.
डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट. इलेक्ट्रिक फील्ड ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असते, 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 पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइडला जी असते मित्रांनो ती 0 असते. किती असते? 0 असतं. हे प्लेट कळालं का तुम्हाला? निश्चित. काय लिहायला पाहिजे, मी थिअरी कशी लिहायला पाहिजे याच्याबद्दल बोलणार आहे. तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी जे चार्ज आहे ते पॉझिटिव्ह चार्ज आहे. वाटलंस या प्लेटला P1 प्लेट म्हणा, याला P2 म्हणा. ठीक आहे. या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज आहेत. ही सिग्मा काय सर? सरफेस चार्ज डेन्सिटी. ऍक्च्युअली तुम्हाला जरी लाईन दिसत असेल, म्हणजे मी एक पेज घेणार आहे, त्या पेजचं एक उदाहरण देणार आहे. माझ्याकडे समजा एक पेज आहे असं. आता या पेजवर तुम्हाला ही दिसते लाईन फक्त, पण त्याचा सरफेस एरिया असा आहे. कळतं का? त्याच्यावर जे काही चार्ज आहे ते पॉझिटिव्ह चार्ज ते तुम्हाला दिसतात. तर इनसाइड P1 प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत. P2 जी प्लेट दिसते तिच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे ना? म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ही पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह असतं. बरं, आउटसाइडला जी इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती तुम्ही लिहू शकता. जर प्लेन सीट, बघा हा फॉर्म्युला कुठून आणला? हा तर माहिती पाहिजे, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. प्लेन सीट गॉस लॉचे 3 ॲप्लिकेशन आहे. पहिला स्पेरिकल आहे, स्पियर आहे, आठवतं का? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. नंतर कोण आहे? सिलेंडर आहे, वायर, लॉंग वायर, आठवतं काय? लॅम्बडा डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट आर माहिती आहे. आणि एक प्लेन सीट आहे, त्या प्लेन सीटवर सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट असा फॉर्म्युला आहे. बरं, मग ह्या आउटसाईडला सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट आणि हा कॅन्सल होतो. बघा त्या प्लेटचा आउटसाईडचा घेतला आपण 2 एप्सिलॉन नॉट, आणि असं करून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाईडला बाहेर जी दिसते ती 0 असते. ठीक आहे ना? हे कॅन्सल आउट होतं. आणि इनर रिजन मध्ये जे काही कॅपॅसिटर आहे त्याची जी काही इलेक्ट्रिक फील्ड तिथं दिसते तुम्हाला, म्हणून या ठिकाणी ही इनसाइडची आहे. तिथं तुम्ही लिहू शकता सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, आणि निगेटिव्ह चार्जची जर सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. काय येईल बरं इथे? बघा 1/2 1/2 2 दिसतं ना डिवायडेड, बघा 2 2, म्हणून इथं सिग्मा बाय वाटलंच लिहि. बघा 2 एप्सिलॉन नॉट कॉमन आहे, लिहिलं, आणि सिग्मा 2 आहे म्हणून 2 2 गेट बी कॅन्सल. तर इलेक्ट्रिक फील्ड आपण लिहू शकतो सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. लक्षात येतं? सिग्मा काय आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? क्यू है ना, चार्ज पर युनिट एरिया. माहिती आहे तुम्हाला हा फॉर्म्युला सिग्माचा. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आपण क्यू डिवायडेड बाय ए एप्सिलॉन नॉट असं लिहू शकतो. काही टेन्शन आहे भाऊ? समजलं? इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला हे कसा आला कळालं? हा कुठून आला? गॉस लॉचं ॲप्लिकेशन आहे, 3ऱ्या नंबरचं प्लेन सीटचा. तिथून हा फॉर्म्युला उचलला, हा इनसाइडचा. ठीक आहे ना? आणि इथे मी त्याला ॲड केलं, या प्लेटवरला सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, आणि हा सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट है ना, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. सॉरी, दोघांना ॲड केलं, 2 2 कॅन्सल झाला, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. पण सिग्मा म्हणजे चार्ज अपॉन एरिया असतं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला कळाली आता. चला सर, बरं, तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियलचं एक रिलेशन होतं, ते रिलेशन जर माहीत नसेल तर लिहितो बघा मी, V/d, राईट आहे. किंवा तुम्ही असं लिहिलं असेल dV/dx. एकच अर्थ आहे भाऊ, हेच अर्थ आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल मधलं असणारं रिलेशन आहे. याला पोटेन्शियल ग्रेडियंट पण म्हटलं होतं, V/d. ठीक आहे. तेच इथे लिहितो, वेगळा मार्कर लिहितो इथं, E = V/d. कळतं? मला V काढायचं. का काढायचं? याचं एक शॉर्टकट पण सांगतो, E × d, क्रॉस मल्टिप्लिकेशन. E ची व्हॅल्यू मला माहिती आहे. हां सर, E ची व्हॅल्यू आहे सर माझ्याकडे Q डिवाइड बाय A एप्सिलॉन नॉट, हा D जशाला तसा. बघा E ची व्हॅल्यू ही टाकली Q/A∪D. मला काढायचं काय सर? कॅपॅसिटरची कॅपॅसिटी, आणि त्याचा फॉर्म्युला आहे Q/V. कळालं का कशासाठी काढलं होतं? V इज द पोटेन्शियल. का काढलं ते? शॉर्टकट फॉर्म्युला पण सांगतो. बघा कॅपॅसिटरची कॅपॅसिटी, पण इथं कोणतंही डायलेक्ट्रिकल मीडियम नाही. ठीक आहे. तर V ची व्हॅल्यू माहिती आहे. हां, V ची व्हॅल्यू बघा काय आहे ते, QD डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. काय कॅन्सल होऊ शकते बघा भावा? Q कॅन्सल, डिव्हाइडचा डिव्हाइड, न्यूमॉनिटर जात असतो A∪D. समजतं? ही कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आहे. काय टेन्शन आहे? A∪D, A∪D. कॅपॅसिटरची कॅपॅसिटी. जर एअर असेल याच्यामध्ये तर तेव्हा ही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे.
सर शॉर्टकट काय सांगणार होते, सांगता का? हो चला शॉर्टकट सांगू. सरळ सरळ हा शॉर्टकट सांगतो बघा. शॉर्टकट काय शॉर्टकट आहे सर? बघा कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काय, Q बाय व्ही. पण नॉलेज पाहिजे बरं, तेव्हा हे शॉर्टकट समजणार. व्ही म्हणजे काय आहे, पोटेन्शियल. आता इथं पोटेन्शियल तर आहे, पण इलेक्ट्रिक फील्ड ऐकलंय, पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह, त्याच्यासोबतचा फॉर्म्युला आहे E×D. माहिती आहे का तुम्हाला? समजलं, कळालं? E इज द इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि इलेक्ट्रिकल फील्ड आहे सिग्मा बाय एप्सिलॉन. हे कुठून आलं सर तुमचं? हे दोन प्लेन सीट असल्यामुळे आलं. सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. बघा याच्या जे काही आहे E सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन, तर सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट येईल. दोनदा आहे ना, दोन वेळेस आहे. आणि यालाच काय लिहू शकता तुम्ही, Q बाय एप्सिलॉन नॉट. झाला तुमचा फॉर्म्युला तयार. ज्यांना हे 3 फॉर्म्युले माहिती आहेत बघा करून दाखवू. बघा आता E ची व्हॅल्यू काय, Q बरोबर आहे. E ची व्हॅल्यू टाकतो, हा D ॲज इट इज टाका बरं. याच्यात Q हा QD. बघा V ची व्हॅल्यू पुटअप करायला, बाकी काय नाही, एप्सिलॉन नॉट. तर Q कॅन्सल, हा जर वर गेला तर एप्सिलॉन नॉट बाय D. हा शॉर्टकट तरीका तुम्हाला तेव्हाच समजेल. कॅपॅसिटरची कॅपॅसिटीचा फॉर्म्युला, याचं रिलेशन EVDचं हे माहीत पाहिजे. मग दोन प्लेट असतील तर काय येईल, सिंगल असतील तर सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट लिहिलं असं, पण दोन प्लेट आहेत म्हणून सिग्मा बाय एप्सिलॉन. सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट एरिया माहीत पाहिजे. हे माहीत असेल तर शॉर्टकट समजायला असेल अशी अपेक्षा करतो. काही मुलं विचारतात की सर तुम्ही थेरी लिहित नाही हो, काहीतरी करा हो सर आमच्यासाठी. करू. बघा काय प्रश्न होता, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिकल, म्हणजे याच्यात कोणतेही मटेरियल टाकायचं नाही. चला बघा काय केलं मी. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ द 2 थिन कंडक्टिंग प्लेट. लिहिता येईल मनाने? सर नाही, माझी इंग्रजीच चांगली नाही. काय हरकत नाही, जसं लिहायचं तसं लिहावं. याला अर्धा मार्क आहे फक्त, डायग्राम आणि एक्सप्लेनेशन लिहायला. काय लिहिणार आहे तू सांग बरं, विचार करणं भावा, तू नीट लक्षात द्या. पुन्हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ द 2, बघा 1 आणि 2, 2 कंडक्टिंग प्लेट, इच एरिया प्रत्येकाचा A नावाचा एरिया आहे. हे पॅरलल टू इच अदर, आणि दोघांमधला असा डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल प्लेट इज D असेल या, किंवा असेल या सुटेबल डिस्टन्स D अपार्ट. एकच भाषा. नेक्स्ट, वन ऑफ चार्ज प्लेट आयसोलेटेड अँड चार्ज अँड अदर इज अर्थ. दुसऱ्याला अर्थिंग केले असं सांगायचं. ठीक आहे, अर्थिंग केली तर चालते, नाही केली तरी चालते, पण करा, पुस्तकात दिलं करा, नक्की करा. वेन चार्ज पॉझिटिव्ह गिवन द आयसोलेटेड प्लेट, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज म्हणतं, दुसऱ्यावर जे आहे तो इंड्यूस केला. तुम्हाला माहिती आहे ना, इंडक्शन केलं होतं. पॉझिटिव्ह प्लेटकडे दुसरी प्लेट आणली तर इंडक्शन झालं, पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह आले, इकडे पॉझिटिव्हला आपण अर्थिंग केलं होतं. सांगू शकता. बस एवढं, जास्त काही लिहू नका, काही फायदा नाही लिहिणार. ठीक आहे, चला समोरचा आपल्याकडे प्रश्न. आता हिच्यामध्ये डायलेक्ट्रिकल मीडियम टाकायचं, हीच प्लेट आहे, प्रश्न हाच आहे. फक्त काय करणार, डायलेक्ट्रिकल. बघा, ड्रॉ द लेबल डायग्राम, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, डायलेक्ट्रिकल स्लॅब बिटवीन 2 प्लेट्स, 2 प्लेटमध्ये टाकणार आहे. इथं दिसत असेल तुम्हाला, मी माझ्या मनाने डायग्राम ड्रॉ करणार आहे. मस्तपैकी सपोर्टची गरज आहे भाऊ, सपोर्ट करा, फक्त लाईक करा, चॅनलला फॉलो करा, मित्रांपर्यंत पाठवा यार. चला बघा, एक प्लेट घ्या, घेतली, मस्त लाईन मारा, हा ना, रपचिक लाईन मारायची. अशी लाईन मारल्यानंतर वाटले पाहिजे लाईन मारली म्हणून, फक्त चप्पल पाहून, हा सँडलचा नंबर. बघा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा बघा पॉझिटिव्ह चार्ज दिसतात. दुसरी एक मस्त एक अशी एक लाईन मारा, निगेटिव्ह चार्ज. काय ते निगेटिव्ह चार्ज दिसत आहेत. ओके, नेक्स्ट आता काय करायचं लक्षात घ्या. यावेळेस हा जो काही कॅपॅसिटर, याची जे काही दोघांमधला अंतर आहे ते D आहे, आपलं ठरलेलं आहे. ही पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याला E0 म्हणलंय आपण, पुस्तकात E0 म्हणलंय. वाटल्यास तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता. हे बघा, ही जी काही ना, ही बाहेरच्याला E0, ही जी दिसते E0 आहे बाहेरची. ठीक आहे, ओके, समजतं हे? ओके, चला आपल्याकडे जो काही चार्ज आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे तुमचा निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे ना सध्या. तर या ठिकाणी कॅपॅसिटरची कॅपॅसिटी जे आहे त्याला C0 म्हणू आपण, A एप्सिलॉन नॉट बाय D. का बरं? विदाउट डायलेक्ट्रिकल मीडियम, कोणतेही मीडियम नसताना या ठिकाणी कॅपॅसिटरची कॅपॅसिटी A एप्सिलॉन नॉट बाय D आहे असं आपण लिहिलेलं आहे.
ठीक आहे. बरं, या ठिकाणची जी काही इलेक्ट्रिक फील्ड दिसते ना, हे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, तर 2 प्लेट असतील तर आपल्याला लिहायचं ठरलं सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा म्हणजे माहिती आहे ना, आता तुम्हाला सांगायची गरज आहे का, है ना, सिग्मा सांगायची गरज आहे का, चार्ज पर युनिट एरिया. काय येतोय, चार्ज पर युनिट एरिया ए एप्सिलॉन नॉट. कळालं का, सिग्माची व्हॅल्यू जर माहिती नसेल तर पुन्हा लिहितो, सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी क्यू अपॉन ए. समजलं. हे कधी कोणतंही मटेरियल मीडियम नसताना. डायइलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम आहे का, नाही. आता मी या ठिकाणी डायइलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम टाकतोय. लक्षात घ्या, आतापर्यंतचे फॉर्म्युले कोणत्याही प्रकारचं 2 पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या मध्ये डायइलेक्ट्रिकल मीडियम नव्हतं. तेव्हा कॅपॅसिटरची कॅपॅसिटी एप्सिलॉन नॉट बाय डी आहे, इलेक्ट्रिक फील्ड हे क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. काय टेन्शन बाबा, जायचं समोर. चला आता या ठिकाणी आपण एक ठेवू मटेरियल, असं त्या मटेरियलचं नाव काय, डायइलेक्ट्रिकल मटेरियल आहे. ठीक आहे, माझी एवढी डायग्राम रपचिक नाही येणार पण ठीक आहे. मग या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, डायइलेक्ट्रिकल मीडियम आहे म्हणजे हा इन्सुलेटर आहे, याच्यात फ्री चार्ज नाही आहेत, बाउंड चार्ज आहेत. बाउंड चार्ज शिकलो ना आपण, फ्री चार्ज बाउंड चार्ज. फक्त काय होईल, त्या असणाऱ्या मॉलिक्युलचं सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह चार्जच्या एकीकडे डिस्प्लेसमेंट होईल, निगेटिव्ह चार्जचं सेंटर ऑफ मास डिस्प्लेस होईल. मग पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह येतील, पॉझिटिव्हकडे काय येतील मित्रांनो, निगेटिव्ह येतील. काय डाऊट तर नाही आहे. आणि इकडे कोण येईल, पॉझिटिव्ह चार्ज येतील. ठीक आहे, पॉझिटिव्ह आले. समजलं, काही टेन्शन तर नाही आहे. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता निगेटिव्ह क्यू लिहायचं, पी इज अ पोलारायझेशनमुळे झालेले हे चार्ज डिस्प्लेसमेंट आहे. पोलारायझेशन होणे, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे या डायइलेक्ट्रिकल मीडियमचं पोलारायझेशन झालं म्हणून क्यू पी लिहिलं, आणि इथं प्लस आहे म्हणून प्लस क्यू पी म्हणजे पोलारायझेशन झालं. ही जी दिसतं तुम्हाला पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे इलेक्ट्रिक फील्ड असते, पण ही इलेक्ट्रिक फील्ड पोलारायझेशन झाल्यामुळे तयार झाली. मी खूप सविस्तर बोलतोय भावा. हे डायइलेक्ट्रिकल मटेरियल टाकलं तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड 2 पॅरलल प्लेटमध्ये जे काही चार्ज होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट आहे. मी मटेरियल टाकला असं समजा, हे मार्कर टाकला असा किंवा हात टाकला, पोलारायझेशन झालं. मग जी काही ही थिकनेस आहे या मटेरियलची, कोण्या मटेरियलची थिकनेस आहे, डायइलेक्ट्रिकल मटेरियलची. इलेक्ट्रिक फील्ड ई पी इकडं का डायरेक्शन, पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडे पोलारायझेशन झाल्यामुळे. मग आता ही टोटल होती, मग ही याने खाऊन गेली, मग राहिली काय, ही इलेक्ट्रिक फील्ड राहिली बघा. ही याला ई नॉट म्हणू आपण, वाटलंच याला ई म्हटलं तरी चालेल, ई म्हणू आपण वाटलंच याला. ठीक आहे, ई म्हणू, काय हरकत नाही, ई म्हणू वाटलं सर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता राहिलेली जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही जी इलेक्ट्रिक फील्ड जी राहिली ना ई नॉट, ही कशाची राहिली, म्हणजे होती ही इतकीच राहिली, आता गायब झाली. बरं, मग आता यांचे इक्वेशन बदलणार आहे. त्या इक्वेशन बद्दल आता मला इथं बोलायचं आहे. तर पोलारायझेशन झालं तर इलेक्ट्रिक फील्डचं ई पी लिहावं लागेल सर. मग सिग्मा पी डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट लिहावं लागेल सर. काय डाऊट तर आहे बाबा, हे कळतं ना. ही इलेक्ट्रिक फील्ड ई पी कशाची आहे सर, डायइलेक्ट्रिकल मीडियम टाकल्यामुळे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे या मटेरियलचं पोलारायझेशन झालं. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्हकडे गेले, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हकडे आले, आणि पोलारायझेशनमुळे इलेक्ट्रिक फील्ड ई पी भेटली. फॉर्म्युला सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. बघा सिग्मा तेच फक्त पोलारायझेशन झालं म्हणून मला 4 त्याचं पोलारायझेशन क्यू पी लिहिलं. बघा इथे ए एप्सिलॉन नॉट असं लिहावं लागेल, पोलारायझेशन ई पीची जी काही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. बरं, आता ही जी काही इलेक्ट्रिक फील्डचं रिडक्शन झालं बाबा, कशामुळे सर, ही जी काही आहे इलेक्ट्रिक फील्ड बघा अशी आहे माझी, इकडे याने तयार केलेली ही इलेक्ट्रिक फील्ड यालाच मारून टाकलं. अपोजिट डायरेक्शन म्हणजे मायनस करणे, अपोजिट डायरेक्शन म्हणजे मायनस. माझ्याकडे अपोजिट कोणतं, याला ई नॉटच म्हणा. ही जी काही ई नॉट आहे बघा, मला ई नेट म्हणजे नेट रिडक्शन किती झालं, रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असा टॉपिक मी शिकवलाय, म्हणून ई रिडक्शन किती व्हायला. तर ओरिजिनल ई नॉट होती सर मायनस ई पी झाली. काही डाऊट आहे भाऊ, हे कळालं का. टोटल ई नॉट आहे त्याच्यातून ई पी मायनस झाली है ना. ई नॉट पूर्ण हे विदाउट डायइलेक्ट्रिकल मटेरियल
घ्या, इमॅजिन करा ई नॉट आहे. मग हे टाकलं, यानं मायनस काय केलं याला, कारण की डायरेक्शन अपोजिट आहे. किंवा याला असं पण लिहिता येतं बरं, ई नॉट बाय के. का बरं, डिवायडेड करणे म्हणजे तुकडे करणे. के का लिहिलं डिवायडेड, कळालं का, ई नॉट होती पण डायलेक्ट्रिकल मीडियम टाकला, त्याचा डायलेक्ट्रिकल कॉन्स्टंटला के असं म्हणतात. डिवाइड करणे म्हणजे त्याचे तुकडे करणे, कमी करणे. हा रिडक्शनच आहे, हे पण रिडक्शनच आहे एक प्रकारचं. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला मला असा फॉर्म्युला लिहावा लागेल, जसा इथे हा कसा लिहिला तसा ह्या रिडक्शन नसल्यामुळे बघा या ई नॉटचा फॉर्म्युला लिहितोय, नीट लक्षात घ्या. बघा हेच काढतोय, रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ई इप्सलॉन. ई नॉटची व्हॅल्यू आहे इलेक्ट्रिक फील्ड जे ओरिजिनल आहे त्याची व्हॅल्यू क्यू डिवाइड बाय ए एप्सिलॉन नॉट के. समजतं बाबा. बघा ई नॉटची व्हॅल्यू आहे क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट के ॲज इट इज आहे. मला क्यू काढायचं, चार्ज काढायचं, तर मी काय करणार बघा, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. ए के एप्सिलॉन नॉट ई क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, बाकी काय. हा चार्ज आहे या कॅपॅसिटरवर असणारा. खूप हळू सांगतोय, अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना कळत असेल म्हणून. ठीक आहे, आता आपला प्रश्न कसा आहे बघा, कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काढायचं. फॉर्म्युला क्यू बाय व्ही. व्ही म्हणजे काय आहे, ई इंटू डी. मग आता ई काढायचं, व्ही काढायचं का, व्ही काढायची वेळ आली है ना. ई तर काढलं ना, ई काढलं आपण, ई काढत आलो. आता व्ही काढू म्हणजे ई इंटू डी. मग पोटेन्शियल व्ही आपण काय करू माहिती आहे, आता थोडंसं डोकं लावा. मला आधी ई नॉट काढायचं, ई इंटू डी. इलेक्ट्रिक फील्ड डी इज द डिस्टन्स. मग आता हा मटेरियल टाकला डायलेक्ट्रिकल म्हणून फक्त ही साईडची काढून घेऊ आधी. त्याला ई नॉट इलेक्ट्रिक फील्ड म्हणा. आणि त्या ठिकाणी डी मायनस टी, हे कळतं का. डी हे थिकनेस आहे आणि स्मॉल डी हे दोन प्लेटमधलं असणारा अंतर आहे. हे कळालं का. हे जर अंतर काढायचं आहे बघा, हे दिसतं डायलेक्ट्रिकल मटेरियल आणि आपली पॉझिटिव्ह प्लेट, इकडे निगेटिव्ह प्लेट डायलेक्ट्रिक मटेरियल, यांच्यामधलं आपल्याला काढायचं पोटेन्शियल. तो ई इंटू डी. तर डी कसे पण या डी मधून टी मायनस करावं लागेल म्हणजे ही बाजू राहील. कळतं ना तुम्हाला. या डी मधून टी मायनस कसं केलं, कळालं का हे. बर, नंतर प्लस. आता नीट लक्षात घ्या, आता याची बारी आली, याची बारी आली आतमध्ये. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स, तसंच ई इंटू डी. ई कोण आहे, पोलारायझेशन झालेली. टी कोण आहे, थिकनेस आहे. हे लक्षात आलं का भाऊ. हे दोनदा का घ्यायचं काम पडलं, कारण की इथल्या पार्टचा वेगळा पार्ट आहे हा, आणि डायलेक्ट्रिकल मटेरियल म्हणजे त्या ठिकाणी हा इन्सुलेटर आहे, हा फरक आहे. म्हणून इथे ई इंटू टी असं घ्यायचं काम पडलं. पण ई पीची व्हॅल्यू मला माहिती आहे, ती घ्यावं लागेल आहे ना. मला वाटतं ती ई घ्यायला पाहिजे होती का, आपण काय करायला पाहिजे होतं, ई इंटू टी घ्यावं लागेल. कारण की त्यांचे जे काही पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन कॅपॅसिटरचं जे आहेत त्याला आपल्याला ई इंटू टी घ्यावं लागेल. पोलारायझेशन भलं दाखवलं असेल पण पोलारायझेशन हे वापरता येणार आपल्याला. एक मिनिट हा. ई इंटू, याला ब्रॅकेट करू आपण, पुस्तकात ब्रॅकेट असेल तर ई इंटू टी, इलेक्ट्रिक फील्ड इंटू थिकनेस टी आहे. पण ईची व्हॅल्यू मला माहिती आहे बघा, ई नॉट बाय के है ना. या डायलेक्ट्रिकल मीडियम टाकले, ई इज द इलेक्ट्रिक फील्ड आहे टोटल. पहिल्यांदा ही घेतली आपण. मग इथं ई पी इंटू टी का नाही घेतलं त्याचं कारण सांगतो. ई ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, टी इज द थिकनेस आहे आतमधली. पण ईची मला व्हॅल्यू माहिती, ई नॉट बाय के. का बरं, डायलेक्ट्रिकल मीडियम टाकलं, डायलेक्ट्रिकल मीडियम जर टाकलं तर डिवाइड बाय के घेतो आपण. बघा ई नॉट के, व्ही इज इक्वल टू ई नॉट, हे डी मायनस टी, हा ईची व्हॅल्यू आहे ई नॉट अपॉन के, हा टी मल्टिप्लिकेशन म्हणून ब्रॅकेटमध्ये ठेवला. ठीक आहे, मला वाटतं की सर एक कॉमन काढू आपण, ई नॉट चालेल. ठीक आहे, काय राहिलं पहा बरं, थोडंसं लक्ष द्या. डी मायनस टी प्लस हा टी बाय के येईल, ह्या टी बाय के लिहिता येईल. चालेल, मी याला कट करतोय. हे जी काही आहे अनवॉन्टेड गोष्टी याला कट करू आपण. ठीक आहे, चला याला कट करून घेऊ आपण. चला आता या ठिकाणी ई नॉटची व्हॅल्यू मला माहिती आहे. हो सर, क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन. बघा ई नॉटची व्हॅल्यू मला माहिती आहे, क्यू डिवाइड बाय ए एप्सिलॉन नॉट डी मायनस टी प्लस टी बाय के. सर आलो आता आपल्याजवळ. कुठं आला सर, आता कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काढू. क्यू अपॉन व्ही, विच व्हॅल्यू मला माहिती आहे बघा, क्यू, विच व्हॅल्यू हीच आहे, क्यू डिवाइड बाय ए एप्सिलॉन नॉट
ब्रॅकेटमध्ये डी मायनस टी प्लस टी बाय के. काय कट करावं लागेल बरं? कट काय करसाल सांगा आता? क्यू क्यू गेट बी कॅन्सल, डिवाइडचा डिवाइड वरी जाईल. डायइलेक्ट्रिकल मटेरियल असेल तर ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के. ही कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आहे. जेव्हा तुम्ही डायइलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम जर टाकला असेल तर कॅपॅसिटरची कॅपॅसिटी एप्सिलॉन नॉट है ना, एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के. किंवा एक केस घेऊ शकता, जर हे डायइलेक्ट्रिकल मीडियम बरोबर कॅपॅसिटरच्या बरोबर घेतलं, म्हणजे तुम्ही टीला जर डी घेतला असेल, हे केस नंबर 1 आहे, तर काय होईल बघा. कॅपॅसिटरची कॅपॅसिटी नीट लक्षात घ्या, एप्सिलॉन नॉट डी, इथे पण डी येईल. कळालं ना? टीच्या जागी डी घ्यायचं, म्हणजे थिकनेस एवढी घ्यायची जेवढं डिस्टन्स आहे 2 पॅरलल प्लेटमध्ये तेवढं फेस ऑफ फेस बसलं पाहिजे. तसं टीच्या जागी डी बाय के. काय होईल? डी डी कॅन्सल होईल, तर ए एप्सिलॉन नॉट डिवाइड बाय डी बाय के. डिवाइडचा डिवाइड न्यूमॉनिटर जाईल, हां, म्हणून या ठिकाणी ए एप्सिलॉन नॉट के डिवाइड बाय डी. हे काय आहे? कॅपॅसिटरची कॅपॅसिटी. कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो भावा. खूप डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलाय, खूप काही लिहायचं नाही. लिहायचंच असेल तर लिहू शकता. या ठिकाणी बघा, कन्सिडर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर 2 प्लेट, इच एरिया ए आहे ना, सेपरेटेड डिस्टन्स डी आहे. कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटर इज गिव्हन बाय ई नॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन 2 प्लेट है ना, बिफोर इंट्रोडक्शन ऑफ डायइलेक्ट्रिकल स्लॅब. डायइलेक्ट्रिकल स्लॅब टाकायच्या आधीची इलेक्ट्रिक फील्डला ई नॉट म्हटलेला आहे. देन पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन आहे, मी हा फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्डचा आहे, हा खरा पाहिलं तर व्ही बाय डी, आणि व्ही इज इक्वल टू ई नॉट लिहू शकता. आणि थिकनेस डी पेक्षा छोटी असली पाहिजे, हे थोडं लक्षात ठेवायचं. जास्त लिहायचं नाही, मी खूप वेळेस सांगितलंय. चला समोर जाऊ आता आपण. ह्या केसेस तुम्हाला करायच्या आहेत, मी काही केसेस करत बसणार नाही आहे. मी एक टेक्स्टबुकचा जो काही क्वेश्चन्स आहेत मला ती कव्हर करायची इच्छा आहे. टेक्स्टबुकमध्ये आपल्याला टेक्स्टबुकची एक्सरसाइज असते, तिच्यात क्वेश्चन बघा. इन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इन एअर बिटवीन द प्लेट इच प्लेट एरिया. पहिल्यांदा सर्वात आधी एक लक्षात ठेवायचं, काय लिहायचं कधी पण? गिव्हन डेटा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल. काय लिहाल? एरिया. एरिया काय आहे? 6 × 10⁻³ मीटर स्क्वेअर. सेपरेशन बिटवीन प्लेट म्हणजे डी 2 मिलीमीटर. मिली म्हणजे 10⁻³ मीटर. ठीक आहे, ए आहे पहिला क्वेश्चन. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स ऑफ सी काढा म्हणतं. चला काढा बरं. सी इज इक्वल टू किती सोपं आहे? एप्सिलॉन नॉट बाय डी. आता एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू खूप वेळ सांगायला नाही पाहिजे, ही तुम्ही लिहून घ्यायची, पाठ करा किंवा दिली जातं असं 10⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ध्यानात राहू द्या, लक्षात राहू द्या भावा. चला सी, ए ची व्हॅल्यू किती दिली आहे? 6 × 10⁻³ एप्सिलॉन नॉट 8.85 10⁻12 डिवायडेड बाय डी. डी कुठे आहे? हे 2 मिलीमीटर म्हणजे. ठीक आहे, चला सारखेवाले खाऊन घ्या भाऊ. 10⁻³ कॅन्सल, हा झाला 3. 3ने डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून संपून टाकू का बाबा? म्हणजे डायरेक्ट आन्सर लिहिता येईल बघा. 3 × 5 = 15, हात चाला 1, 3 × 8 = 24 आणि 1 = 25, हात चाले 2 है ना. 3 × 8 = 24 आणि 2 = 26. ठीक आहे, इथे पॉईंट येईल, कळाला असेल ना. आता 10⁻12 राहिलाय फॅरेडे, किंवा पॉईंट शिफ्टिंग 2.655 10⁻11 फॅरेडे. लक्षात राहू द्या, मॅक्झिमम 1 सोडूनच पॉईंट लिहायचा, 2 नको. प्रयत्न करा. ठीक आहे, चालायचं. पहिला बी क्वेश्चन्स बघा. आता बी क्वेश्चन्सवर लक्ष द्या. बी, इन दिस कॅपॅसिटर कनेक्टेड टू द व्होल्टेज कनेक्ट केलं त्यांनी एवढं 100 व्होल्ट सप्लाय. व्हॉट विल बी द चार्ज ऑन इच कॅपॅसिटर? किती सोपा फॉर्म्युला आहे बरं है ना. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. मला क्यू पाहिजे, तर क्यू इज इक्वल टू सी × व्ही. तर क्यू सी तर काढलं आपण, हे बघा सी किती काढलं? 2.655 10⁻11 आणि 100 म्हणजे 10⁻². किती ओरली उत्तर आहे. तर क्यू पॉवर फक्त काय होईल? 2ने कमी होईल, 10⁻9 कूलम
एवढा चार्ज त्या प्लेटवर असणार आहे. ओके, चल रे बाबा, चला नेक्स्ट वाचा बघा. सी क्वेश्चन्स. हाऊ विल चार्ज ऑन प्लेट अफेक्टेड बाय 2 मिलीमीटर थिक मायका सीट. एक मायका सीट असतं ना, म्हणजे डायलेक्ट्रिकल मटेरियल टाकलं तर त्यांचं म्हणणं की त्याचा 6 आहे इन्सर्टेड बिटवीन द प्लेट व्हाईल द व्होल्टेज सप्लाय रिमेन कनेक्टेड. जशाला तसं. तर हाऊ विल चार्ज, तर चार्ज किती असेल त्या प्लेटवर, तेच फॉर्म्युला क्यू डॅश म्हणून याला. के इंटू क्यू, डायलेक्ट्रिकल मटेरियल टाकला तर के इंटू क्यू लिहायचं असतं. तर के किती आहे तुमचा 6, क्यू किती चार्ज लिहा 2.655 10⁻⁻⁹. मल्टिप्लिकेशन करा. क्यू डॅश बघा 6 पंचे 30, 3 आले, 6 पंचे 3 33 आले, 3 6 6 36 39, 3 आले, 6 2 12 आणि हे 15 आणि 10⁻⁹ कुलम. पण आपल्याला पॉईंट शिफ्ट करायचं आहे म्हणून 1.593 10⁻⁻8 एक पॉईंट शिफ्ट केला. झालं प्रश्न उत्तर. 3 मार्कासाठी प्रश्न येतो, एवढं लक्षात घ्या है ना. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, आन्सर लिहिला अर्धा मार्क. फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, आन्सर लिहिला अर्धा मार्क. 3 मार्कासाठी फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, आन्सर लिहिला अर्धा मार्क. 3 मार्क तुमचे पक्की असे. सोपा क्वेश्चन असतो, समजणं गरजेचं आहे. चला आपल्याला आता शिकायचंय ठीक आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ करंट. ठीक आहे, हे डायग्राम दिसते का भावा? एकदम सिंपल कॉन्सेप्ट सांगणार आहे, जास्त काहीही सांगणार नाही. आणि एक फॉर्म्युला, एक माहिती पाहिजे फक्त, बस एवढीच इच्छा आहे. क्यू डिवाइड बाय ए एप्सिलॉन नॉट के. याला कॅपिटल क्यू लिहिलेलं आहे हिच्या आधीच्या लेक्चरमध्ये है ना, हिच्या आधीच्या नाही आत्ताच्या क्वेश्चनमध्ये. हा माहित पाहिजे फक्त फॉर्म्युला. बघा, एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ डिस्प्लेसमेंट करंट, डिराइव्ह द रिलेशन बिटवीन कंडक्शन करंट अँड डिस्प्लेसमेंट करंट. आता कंडक्शन आणि डिस्प्लेसमेंट करंट माहिती नसते, नीट लक्षात घ्या. खूप सोप्या भाषेत सांगतो, किती सोप्या भाषेत सांगतो लक्षात घ्या. या ठिकाणी बॅटरी डीसी सोर्स आहे की आहे, की म्हणजे स्विच आहे. याला जर मी क्लोज केलं तर करंट फ्लो होईल, हायर टू लोअर पोटेन्शियल. करंट फ्लो होणे या सर्किटमध्ये त्याला आपण कंडक्टिंग करंट म्हणायचं. पुन्हा एकदा सांगतो की क्लोज केली, तुम्हाला माहिती आहे क्लोज सर्किटमधून करंट फ्लो होतो. तर हा जो करंट फ्लो होतो फ्लो ऑफ चार्जमुळे, फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज करंट. तर त्याला कंडक्शन करंट, कंडक्टिंग करंट म्हणू शकता. आता या ठिकाणी कॅपॅसिटर, 2 प्लेट आहेत, 2 प्लेट आहेत. या ठिकाणी 2 प्लेट असल्यामुळे तुम्हाला माहित असेल इथं पॉझिटिव्ह चार्ज आले असतील. समजा इथे कोणते चार्ज आले आपल्याकडे? पॉझिटिव्ह चार्ज. इथे निगेटिव्ह चार्ज असेल. इलेक्ट्रिक फील्ड कोणीकडे असते? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असते. या ठिकाणी आपण डायलेक्ट्रिकल मीडियम टाकलं. हा डायलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम जे आहे त्या ठिकाणी बाउंड चार्ज असतात. कोणते चार्ज असतात? बाउंड चार्ज असतात. आणि हे जे काही बाउंड चार्ज आहेत हे फक्त डिस्प्लेसमेंट, पोलारायझेशन होऊ शकतं. आणि या डिस्प्लेसमेंट या चार्जचं झाल्यामुळे, कोणत्या चार्जचं? या डायलेक्ट्रिकल मटेरियल मीडियममध्ये जे काही एक्सटर्नल फील्ड अप्लाय केल्यामुळे, नीट लक्षात घ्या काय शब्द वापरला इथे. हा तर इन्सुलेटर आहे. कोण? कॅपॅसिटरच्या आतलं असणारं मटेरियल मीडियम डायलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहे. तिच्यात फ्री चार्ज नाही करंट फ्लो होण्यासाठी. इथं तर फ्री चार्ज करंट फ्लो होतो या बॅटरीमधून, आहे ना, हे कळालं तुम्हाला. पण या कॅपॅसिटरमध्ये असणारं, किद्दा सांगायला लक्षात घ्या, डायलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम हे इन्सुलेटर आहे, तिच्यात बाउंड चार्ज आहेत. आणि तिथं एक्सटर्नल फील्ड अप्लाय केल्यामुळे, इथे बघा एक्सटर्नल फील्ड अप्लाय केल्यामुळे पोलारायझेशन, पॉझिटिव्ह एक तरफ, निगेटिव्ह एक तरफ. समजता का बाबा? समजता का रे बाबा? बघा, पॉझिटिव्ह एकीकडे येतात, निगेटिव्ह एकीकडे येतात. व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट होत असतं, त्याला पोलारायझेशन म्हणतात. या पोलारायझेशनमुळे होणारं जे काही करंट आहे त्याला डिस्प्लेसमेंट करंट म्हटलं. खूप जबरदस्त सांगितलं बरं बाबा. बघा, मी तो फॉर्म्युला कुठून आणला कळाला असेल. क्यू, हे बघा इथं काय येईल, ए के एप्सिलॉन नॉट ही ई. हे कळालं का? ते हा फॉर्म्युला कळाला का? हा आत्ता मागच्या प्रश्नामधून आला. याला डेरिव्हेटिव्ह करतो मी, डी क्यू अपॉन डी टी इज इक्वल टू, हे तर कॉन्स्टंट आहे सगळ्यांना माहिती आहे, फक्त इथं डी अपॉन डी टी डेरिव्हेटिव्ह केला. पण सगळ्यांना माहिती आहे रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज म्हणजेच करंट, आणि
प्रत्येक चार्जमुळे जे करंट फ्लो होतो फ्री ऑफ चार्जमुळे त्याला कंडक्टिंग करंट म्हणतात. मग राहिलं काय ए के एप्सिलॉन नॉट DE अपॉन DT है ना. याला इथे ठेवतो बघा, इथे ठेवले म्हणजे इथे ठेवतो. आता हा कंडक्टिंग करंट हा मल्टिप्लाय येतो, इकडे आल्यावर डिवाइड येतो. समजतं का हे बघा, ही इथेच ठेवला म्हणजे इथे ठेवला, हा डिवाइड गेला. बरं, आता तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की DE अपॉन DT डायरेक्टली प्रोपोर्शनल कंडक्टिंग करंट. कंडक्टिंग करंटमुळे इथली जी काही इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार आणि इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाल्यामुळे या मटेरियल कोणत्या डायइलेक्ट्रिकल मटेरियलमध्ये पोलारायझेशन होणार आणि पोलारायझेशन झाल्यामुळे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज एकीकडे निगेटिव्ह चार्ज एकीकडे डिस्प्लेस होतात. सेंटर ऑफ मास त्याचं डिस्प्लेसमेंट होतं आणि त्या डिस्प्लेसमेंटमुळे जो करंट फ्लो होतो त्याला डिस्प्लेसमेंट करंट असं म्हणतात. खूप डिटेल सांगण्याचा प्रयत्न केला भावा, याच्यापेक्षा मी जास्त सांगू शकत नाही. ठीक आहे, चला काही न्यूमेरिकल आहेत जे की आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत त्यांना आपण खतम करू. आता 8.17 बघा, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर एरिया. पहिल्यांदा महत्वाचं काय लिहायचं, गिव्हन डेटा. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि फिजिक्सवर मारा शिक. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर एरिया दिलेला आहे 4 सेंटीमीटर स्क्वेअर. माहिती आहे का भाऊ 4 × 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर कसं आलं, नाही माहिती. चला सांगता रे बावड्या. खरं पाहिलं तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर, पण 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणून याचा 10⁻² मीटरचा स्क्वेअर करायचा तर 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर आहे. समजतं का? ओके, हे कळालं कसं आलं बावड्या. पहिल्यांदा नंतर सेपरेशन बिटवीन टू प्लेट डी हे 2 मिलीमीटर आहे. किती आहे 2 मिलीमीटर. तर हा 2 मिली म्हणजे -3 मीटर. समजता? चला कॅल्क्युलेट नंबर 1 ती आहे कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स. सी करायचं. मग सी म्हणजे काय ए एप्सिलॉन नॉट बाय डी. डायइलेक्ट्रिकल मटेरियल म्हटलं नाही तर त्यामध्ये विदाउट डायइलेक्ट्रिकल मटेरियलचाच फॉर्म्युला यूज करायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही. चला सी एची व्हॅल्यू दिलेली आहे 4 × 10⁻⁻4. आता एप्सिलॉन नॉट खूप वेळ सांगायची वेळ येऊ देऊ नका भावा माझ्यावर. का? कारण की किद्दा सांगणार आहे ना, पाठच करा ना. 8.85 10⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर है ना. चला 8.85 10⁻12 डिवाइड बाय डी. डी जे ते 2 × 10⁻3. चला बरं कसा कट होणार सांगा एकदा. हे झालं 2. ठीक आहे, तर सी बघा 5 2 10 हात चाला 1 8 2 16 1 17. ठीक आहे, हात चाला 1 पुन्हा 8 2 16 1 17. नीट लक्षात घ्या पॉवरचा गोंधळ काय आहे बघा. हे -3 इथला -3 गेला, कळालं का तुम्हाला सगळ्यांना. पुढे गेला -1 राहतं म्हणजे -1 -12 -13 फॅरेडे. किंवा आपण याला शिफ्ट करून सुद्धा लिहू शकतो. 1 पॉईंट मी म्हणलं ना 1 पॉईंट असं 1 पॉईंट सोडून द्या तर 10⁻12च येईल फॅरेडे. हा कॅपॅसिटरची कॅपॅसिटी एअरमध्ये भेटली. चला सर आता मला बीचं उत्तर, बीचं नाही सर, पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर असं म्हणावं लागेल. 2 वेगळे दिले. ठीक आहे, चला. व्हॉट इज द कॅपॅसिटन्स स्पेस बिटवीन द प्लेट फिल्ड कम्प्लिटली विथ डायइलेक्ट्रिकल हॅव्हिंग द डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट के दिलेला आहे 6.7. आता कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपल्याला काढायची फक्त के आलं इथं म्हणून याला C' काहीतरी म्हणा किंवा डी पण म्हणू शकता. डायइलेक्ट्रिकल डी म्हणू शकता. कसा लिहिणार फॉर्म्युला एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी. आता काही मुलं म्हणतील सर कॅपॅसिटरची कॅपॅसिटी जर डायइलेक्ट्रिकल मटेरियल टाकलं तर फॉर्म्युला वेगळा आहे सर. एप्सिलॉन नॉट डी - टी प्लस टी बाय के. ठिकाणी घेतलं, थिकनेस दिलं का भावा, सीधा सीधा ये फॉर्म्युला इस्तेमाल करे फिर विश्वास करे. समजतं ना. तर बघा ए ची व्हॅल्यू आहे 4 × 10⁻⁻4. एप्सिलॉन नॉट 8.85 10⁻12 आणि हे दिलं आहे 6.7 डिवायडेड बाय डी आहे मला वाटतं 2 × 10⁻3. तुम्ही याला डायरेक्ट जरी केलं असतं असं पण लिहिलं असतं तरी चाललं असतं. कसं मी सांगतो CD C0 के बस मल्टिप्लाय के जरी केला असं ना खटकन याला तरी चाललं असतं. ठीक आहे, ही एक प्रोसेस असू शकते.
मी ही ऑर मधली प्रोसेस यूज करतोय. C0 की C0 म्हणजे त्याला C0 म्हणू शकता. 1.77 10⁻⁻12 6.7. बस मल्टिप्लिकेशन करा. बघा 1.77 6.7. बघा 7 7 49 ना, 4 7 7 49 53, 7 1 7 आणि हे 12, 6 7 42, 4 आले हातचे, 6 7 42 आणि 46 44, 6 1 6 हे 10. ठीक आहे. चला 9 5 8 1 1 3 सोडून पॉईंट म्हणजे 11 पॉईंट समथिंग आन्सर याला पाहिजे होतं. काय यायला पाहिजे होतं? 11.859 10⁻12. किंवा पॉईंट शिफ्टिंग करायचं तर करा बाबा. 1.1 10⁻−1 करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. ठीक आहे. ओके, निर्णय तुमचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आपल्या पुस्तकातलाच. बघा कॅपॅसिटर पहिल्यांदा काय लिहायचं बरं? गिव्हन डेटा. गिव्हन डेटा लिहा. ठीक आहे. चला लिहा. काय लिहाल? कॅपॅसिटरची कॅपॅसिटी 20 मायक्रोफॅराडे. तर हा 20 मायक्रो म्हणजे -6 फॅराडे. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन द प्लेट डी दिलेला आहे 2 मिलीमीटर. तर 2 10⁻³ मीटर. द डायलेक्ट्रिकल स्लॅब विड्थ म्हणजे थिकनेस म्हणलं होतं आपण 1 मिलीमीटर. तर ही होईल 1 मिली म्हणजे -3. लक्षात राहू द्या. डायलेक्ट्रिकल कॉन्स्टंट के जो आहे 2 आहे. इन्सर्टेड बिटवीन द प्लेट. व्हॉट इज द न्यू कॅपॅसिटन्स? किती असेल ते सांगा. कॅपॅसिटरचे सी, त्याला न्यूला आपण काय म्हणायचं? C' म्हणायचं का? C' म्हणून. आता कॅपॅसिटर जेव्हा एअरमध्ये आहे त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी असते A∈0 बाय D फॉर एअर. असं लिहू का? फॉर एअर म्हणजे कळेल तुम्हाला. आणि जेव्हा C' हा असतो एप्सिलॉन. आता थिकनेस D आणि T दिलं म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. काही लोक म्हणतील सर हिच्या आधी नाही केला ना, आता का करता टीचा कॉन्सेप्ट पुटअप का करताय? फॉर डायलेक्ट्रिकल मीडियम. ठीक आहे. डायलेक्ट्रिकल. तुम्ही म्हणसाल सर हिच्या आधी A∈0K/D लिहिलं फक्त, हा पूर्ण का वापरला? तर D आणि T आहे. D आणि T आहे हे एवढं लक्षात राहू द्या बाबा, मग त्यांचं जमल. मग मी याला नाव देतोय इक्वेशनला 1 आणि इक्वेशनला 2. मला C' काढायचं म्हणून सेकंड बाय फर्स्ट करतोय. बघा C' डिवाइड बाय C. C' काय बघा लिहितोय A∈0. ठीक आहे. D - T प्लस T/K. याला डिवाइड ना लिहितं मल्टिप्लाय लिहितं चालेल, कारण की याला खाली मुडकं वरी पाय म्हणतात. कदाचित तुम्हाला माहीत पण असेल. चालेल मित्रांनो, हा फॉर्म्युला मी उलटा का लिहिला? डिवाइडचं मल्टिप्लाय केल्यामुळे. म्हणून A∈0 कॅन्सल झालं. C' माझ्याकडे मग आता D डिवाइडेड बाय हा ना, हा T - T/K असा फॉर्म्युला आला. C' हा 20 मायक्रो आहे ना, 10⁻6 लिहून टाका. पुन्हा तुम्ही म्हणसाल सर का नाही लिहिलं? D किती आहे? 2 मिली म्हणजे -3. नीट लक्षात द्या. याला ब्रॅकेट केलं तर चालेल, काय हरकत द्यायला, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला. D आहे 2 × 10⁻3. T आहे 1 × 10⁻3 चालेल, प्लस T आहे आपल्याकडे 1 × 10⁻3 आणि K आहे आपल्याकडे 2. चालेल. ओके. चला बघा इथं नीट लक्षात घ्या. C' हा तशाला तसा राहू द्या सध्या. बघा 2 × 10⁻3 हा 1 × 10⁻3. किती लोकांना कळालं मला माहिती नाही, पण मी समजून सांगतो. मला सांगा बाबा, इथे 2 - 1 10⁻3 कॉमन निघणार आहे की नाही? बघा बरं, हे ब्रॅकेट बघा सॉल्व केलं मी. 2 - 1 का बरं? 10⁻3 कॉमन काढ. इथं काय 2 मधून गेला 1 10⁻3. कळालं का? हे कॅल्क्युलेशन कळालं. आता हे 1/2 म्हणजे काय? 1/2 म्हणजे 0.5 10⁻3. हे कळतं का भावा? 1/2 म्हणजे 0.5. ठीक आहे. आता बघा C' डिवाइड बाय 20 10⁻6. नीट लक्ष देऊ आपण. 2 × 10⁻3
इथे 1.5 10⁻³ सर 1.5 कसं काय आलं हो? अरे बाबा इथे पण तसंच आहे ना, 1 + 0.5 10⁻³ कॉमन काढलं, तर हे 1.5 कळालं का कसं आलं 10⁻³ कळालं नाही ते पण. चला मग 10⁻³ सेम असल्यामुळे कॅन्सल झाले आणि ठीक आहे याला कट करू आपण. ठीक आहे याला कट करू. कट 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 हां ठीक आहे. चला मग आता आपल्याला काय करायचं, C' हा इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 2 हा येईल 20 10⁻⁶ / 1.5 राईट आहे. 10⁻⁶ राहू देऊ, आपल्याकडे मायक्रोमध्ये लिहिता येतं. 10⁻⁶ म्हणजे मायक्रो. C' हे झालं 40. 400 करू काय हे कळालं का सगळ्यांना? हे बघा पॉईंट शिफ्टिंग केला, हा येतो 40. चला 15 2 30 राईट आहे. राहिलं किती 15 2 30 पॉईंट येईल का? नाही काहीतरी चुकतं माझं. 15 2 30 तर 10 म्हणजे 100 झाले. 15 × 90 राईट आहे. 15 × 90 10 राहिले. 15 × 90 आणि 7 असेल 10⁻⁶ कॅपॅसिटर फॅरेडमध्ये. किंवा तुम्हाला जर 26.67 मायक्रो फॅरेडेमध्ये सुद्धा लिहू शकता. तुमचा मायक्रो फॅरेडे दिला असेल तर पहिला, म्हणजे एवढी कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढेल. पहिली किती होती 20, आता आहे 26.67 आहे, म्हणजे वाढली. म्हणजे एखादं डायइलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम टाकलं तर त्याच्या के थिकनेस किती आहे, के किती आहे, डी किती आहे, या सगळ्यावर डिपेंड करेल. शेप आणि साईजवर डिपेंड करते असं आपण शिकलेलं आहे. मला अपेक्षा आहे की हा चॅप्टर खूप छान समजत असेल तर निश्चित शेअर करा, लाईक करा, न्यू आहे तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटूया तुमच्या अशा सेशनमध्ये ज्यांना CET करायची टॉपर प्रो बॅच आहे तर ते या भेटू आपण पुन्हा. बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.